नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। तर लास्ट लेक्चर मध्ये आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले होते। आता ते कशा प्रकारे न्यूमेरिकल मध्ये अप्लाय करायचे आज आपण बघणार आहे। बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन। हा जो सिंबल आहे बघा, काल आपण बघितलं होतं, अशा टाइपचा जो सिंबल असतो आणि शेवटी dx लिहिलेलं असतं, याला वाचतो आपण इंटिग्रेशन। याला काय वाचतो आपण? इंटिग्रेशन असं रीड करतो, इंटिग्रेशन dx। मग बघा दिलेलं आहे आपल्याला इंटिग्रेशन x रेस टू n dx। काय दिलेलं आहे? इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx। नंबर 1 9, बरोबर। नंबर कोणता दिला तिथं 9 दिला। तर सगळ्यात पहिले आपण याला इंटिग्रेशन I असं लिहून घेऊ। बघा, याला इंटिग्रेशन I असं लिहून घेऊ, इक्वल टू काय दिलेलं आहे? इंटिग्रेशन x रेस टू 9 dx। तर सगळ्यात पहिले आपण हा क्वेश्चन लिहून घेतला आणि याच्यामध्ये मग आपण विचार केला की इथं कोणता फॉर्म्युला येणार। तर आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा कालचा, इंटिग्रेशन x रेस टू n dx चा डोक्यावरती नंबर असन तर आपण तिथं करतो x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 आणि शेवटी इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट c। हा फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करू। तिथं n म्हणजे किती आपल्याकडे? 9। n च्या जागेवर काय दिसेल इथं? 9 दिसतंय। तर आपण काय करणार, त्याच्यामध्ये प्लस 1 करणार। बघा, इंटिग्रेशन x रेस टू n dx, त्याचं उत्तर आपण लिहिणार x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1, म्हणजे असं येणार आहे x रेस टू n प्लस 1 म्हणजे 9 प्लस 1 डिवाइड मध्ये पण n प्लस 1 म्हणजे 9 प्लस 1 9 प्लस 1 आणि शेवटी कॉन्स्टंट c। आपल्याला माहिती आहे 9 आणि 1 किती होणार आहे? 10। म्हणजे इथं आलं x च्या डोक्यावरती 10 भागिले 10 प्लस कॉन्स्टंट c। हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। ते आपला एक बेसिक फक्त फॉर्म्युला आपण इथं बघतोय की कशा टाइपने फॉर्म्युला आपण अप्लाय केला। चालतंय, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा। क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e रेस टू log x। बघा काय दिलेलं आहे? इंटिग्रेशन e रेस टू log x, त्याच्या बेसला e आहे। बघा, लॉगॅरिथम मध्ये इथं जे काय असतं इथेचा बेस असतो, बरोबर। इथे जी काही व्हॅल्यू असते तो काय असतो? त्याचा बेस असतो। इथं डोक्यावरती जी काही व्हॅल्यू असते ती त्याचा पॉवर असतो। तर इथं e रेस टू x नाहीये तसं, ते लक्षात राहू द्या। इथं काय केलं त्यांनी? e च्या पॉवर मध्ये log दिला, log x दिला, असं म्हणा। e च्या पॉवर मध्ये log x दिला आणि त्याचा बेस कोण आहे? e आहे, एक्सपोनेन्शियल। एक log e असतो आणि एक log 10 असतो, बरोबर। तिथं log e दिलेलं आहे। तर आपल्याकडे एक रूल आहे बघा, की एक फॉर्म्युला होता, आपण डेरिव्हेटिव्ह शिकत असताना असं एक फॉर्म्युला बघितलं होतं की e च्या पॉवर मध्ये log येणार, बघा लगेच log येणार आहे, मधात कोणताच नंबर नसणार। नंबर असन तर आपण तो पॉवर मध्ये शिफ्ट करू शकतो, n log m चा फॉर्म्युला। मग बघा, e च्या पॉवर मध्ये log येणार आणि त्याच्या बाजूला जी काही व्हॅल्यू असेल त्याला बॉक्स म्हणून आपण तिथं डिनोट केलं होतं। मग e च्या पॉवर मध्ये log आणि इथं जे काही व्हॅल्यू असेल, सध्या x आहे तिथं, किंवा जी असेल x स्क्वेअर असेल, x क्यूब असेल, x रेस टू n जी काही असेल, तर यो फॉर्म्युला आहे आपला, प्रॉपर्टी आहे की e आणि log कॅन्सल, जी बॉक्स मध्ये व्हॅल्यू असणार ती जशाल तसं रिमेनिंग राहणार ती। या आपला असा फॉर्म्युला आहे। e च्या पॉवर मध्ये log आहे, त्याच्या बाजूला जी काही व्हॅल्यू आहे ती जशाला तशी राहणार। एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथम आपापसात काय होणार? कॅन्सल होणार। तर सगळ्यात पहिले तर आपला रूल काय की जो फॉर्म्युला दिला, क्वेश्चन दिला ते लिहून घेऊ, त्याला I असं ना म्हणायचं। I इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेस टू log x dx। चालतंय, e रेस टू log x dx। सध्या बघा, e च्या डोक्यावर लगेच log आहे आणि त्याच्या बाजूला असा बॉक्स बनवून घेतो। बॉक्स मध्ये कोणती व्हॅल्यू? आपली डब्यामध्ये कोणती व्हॅल्यू? x आहे। e आणि log कॅन्सल झालं म्हणजे इथं काय उरलं? Therefore I is equal to इंटिग्रेशन e आणि log आपापसात कॅन्सल झाला असं समजा। e एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथम आपापसात काय झालं? कॅन्सल झालं। तो आपला फॉर्म्युला लिहिलेला आहे तिथं, एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथम कॅन्सल, आणि नुसतं जी बॉक्स मधली व्हॅल्यू आहे, कोण व्हॅल्यू आहे बॉक्स मधली? x, ते तिथं उरलेलं आहे x dx आपल्याला असं तिथं रिमेनिंग आहे। मग सध्या कोणता फॉर्म्युला दिसतो इथं? तर x च्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1, आणि परत एकदा x रेस टू n चा फॉर्म्युला। परत एकदा कोणता फॉर्म्युला आला? x रेस टू n चा, इंटिग्रेशन x रेस टू n dx, x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c। x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 करू मग अप्लाय। मग बघा इथं अप्लाय करून टाकू, x रेस टू n प्लस 1, n ची व्हॅल्यू सध्या किती? 1। n ची व्हॅल्यू किती सध्या? 1 आहे। बघा n ची व्हॅल्यू किती दिसते इथं? कम्पेअर केलं, n च्या जागेवर कोण बसलेलं इथं? 1। n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c, आणि आपल्याला माहिती 1 प्लस 1 किती होणार? ते 2 होणार आहे। I इज इक्वल टू x च्या पॉवर मध्ये 2 डिवाइड बाय 2
प्लस कॉन्स्टंट सी. बघा सेम फॉर्म्युला होता, फक्त फरक काय की एक्सपोनेन्शियल मध्ये दिलं. तर याच प्रॉब्लेमला असं करतील की इथं 2 देऊन टाकणार, तर आपण सगळ्यात पहिला 2 या एक्सच्या पॉवर मध्ये शिफ्ट करून टाकू. बरोबर, मग तो दिसणार एक्सचा स्क्वेअर, इथे काय दिसणार मग एक्सचा स्क्वेअर. तर असं फिरवतील फक्त. तर इथं 2 दिलं असतं तर ते सगळ्यात पहिले आपण तिथं एक्सच्या पॉवर मध्ये शिफ्ट केलं असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेलं आहे 2, शेवटी dx. तर सगळ्यात पहिले आपण याला I इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेस टू 2 log x आणि शेवटी काय दिलेलं आहे आपल्याला dx. ये इंटिग्रेशन dx, यो तर आपला सिंबल आहे इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन dx e रेस टू 2 log x. काय e रेस टू 2 log x. आपण काय म्हटलं होतं की e च्या नंतर लगेच लॉग आला. बघा e च्या नंतर लगेच लॉग आला, पुढे जी के व्हॅल्यू असणार ते जशाल तसं राहणार. परंतु इथं जर आपण बघितलं तर e च्या नंतर लगेच लॉग नाहीये. e च्या अनलॉकच्या मदत कोण येऊन बसलेली हो 2. e च्या अनलॉकच्या मदत कोण येऊन बसलेली हो 2 येऊन बसलेला आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले या 2 ला या x च्या पॉवर मध्ये शिफ्ट करावं लागेल. बरोबर, या 2 ला x च्या पॉवर मध्ये. का बरं तसं, तर आपल्याकडे फॉर्म्युला होतं n log m इज इक्वल टू log m रेस टू n. हा n कुठं चालला जातो या m च्या डोक्यावरती. जेव्हा आपण लॉगॅरिथम चॅप्टर शिकला होता त्याच्यामध्ये होतं बघा, हे n कुठं उडून बसणार, m च्या डोक्यावरती जाऊन बसणार. तर या टाइपचा हा रूल तिथं आपण पहिले अप्लाय करू. म्हणजे असं येणार आपलं I इज इक्वल टू, बघा इक्वल टूच्या खाली इक्वल टू. भरपूर जण काय करतात, हे इक्वल टू चिन्ह विसरून जाते आणि मग ते कशाचा आन्सर हे समजून येत नाही, म्हणून एक्झामिनर मार्क कट करतो. या इक्वल टू कडे पण लक्ष राहू द्या. इक्वल टू इंटिग्रेशन e च्या पॉवर मध्ये आता काय घ्यायचं, लॉग घेतो डायरेक्ट लॉग x. बघा हे लॉग x लिहून घेतलं आणि हा 2 या x च्या डोक्यावर गेला, शेवटी dx. मग हा x डोक्यावर गेला. आता e आणि लॉग, बघा यो फॉर्म्युला e च्या डोक्यावरती लॉग आणि पुढे जी के व्हॅल्यू राहणार जशाल तसं आपलं ते आन्सर. e आणि लॉग आपापसात कॅन्सल होतं असं समजायचं. e आणि लॉग आपापसात कॅन्सल जर झालं, बघा कॅन्सल जर झालं तर आपल्याला तिथं कोण भेटणार नुसतं x चा स्क्वेअर, इंटिग्रेशन x स्क्वेअर dx. आता तिसऱ्यांदा आपण फॉर्म्युला वापरतोय x रेस टू नंबरचा. x रेस टू नंबर आलेला आहे, इंटिग्रेशन x रेस टू n. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन x रेस टू n dx, x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 आणि शेवटी कॉन्स्टंट c. शेवटी कॉन्स्टंट c. बघा लास्ट याच्यामध्ये पण आपण तो फॉर्म्युला वापरला x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1. त्याच्या आधी पण सेम फॉर्म्युला होता x रेस टू 9 प्लस 1 डिवाइड बाय 9 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c. आता 9 आणि 1 च्या जागेवर आता कोण आलेलं आहे, तिथं 2 आलेलं आहे. x च्या पॉवर किती आहे 2 आहे, मग x चा पॉवर 2 आहे तर लिहिणार आपण x रेस टू 2 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c. बरोबर आहे, x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c. आणि लास्टला फायनल आन्सर येणार आपलं I इज इक्वल टू x रेस टू 3 डिवाइड बाय 3 प्लस कॉन्स्टंट c. x रेस टू 3 डिवाइड बाय 3 प्लस कॉन्स्टंट c. तर हा आला आपला फायनल आन्सर. अशा टाइपचा आपला क्वेश्चन होता बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन, आता नेक्स्ट फॉर्म्युलाकडे जाऊया. बघा आता पुढचा आपल्याला दिलेला आहे 4th नंबरचा क्वेश्चन आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4. 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4. आता सगळ्यात पहिले तर इथं विचार करायचा आहे की आपल्याला हे कोणत्या टाइपचा फॉर्म्युला आहे. तर बेसिकली आपल्याकडे बघा एक तर x रेस टू n चा फॉर्म्युला पण x कुठं पाहिजे, वरती पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल आहे, लॉगॅरिथम आहे, असं तर तिथं काही दिसायला नाही. त्याच्यानंतर x चा पॉवर 1 असेल, डिवाइड मध्ये x आणि x चा पॉवर 1 असेल, म्हणजे 1 डिवाइड बाय x चा पॉवर इथं 1च असला पाहिजे, बाकी कोणती व्हॅल्यू असू दे त्याच्यासोबत. तर असे असते त्याचं उत्तर लॉगॅरिथम मध्ये येतं. तर आपल्याला इथं काय दिसायला, x चा स्क्वेअर दिसायला. काय दिसायला इथे x चा स्क्वेअर दिसायला. मग x चा स्क्वेअर येत असेल तर आपण काल ते फॉर्म्युले बघितले होते, त्याच्यामध्ये मग पुढे एक व्हॅल्यू असती तर तो a असतो. कोणता नंबर असतो तो, कॉन्स्टंट नंबर a. मग यो x चा स्क्वेअर आहे, याला पण a चा स्क्वेअर लिहावा लागणार. बघा अशा टाइपचं एक फॉर्म्युला होतं. मग आपल्याकडं पहिले मी फॉर्म्युला क्वेश्चन लिहून घेतो. बघा क्वेश्चन आहे आपल्याला I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस हा जो 4 आहे बघा, 4 म्हणजे आता एखादा कॉन्स्टंट नंबर आहे त्याला स्क्वेअर मध्ये लिहायचंय.
जर तो कोणाचा स्क्वेअर असेल तर तशा फॉर्मॅटमध्ये लिहा, जर नसेल तर त्याला अंडर रूटचा स्क्वेअर आपण असं लिहू शकतो. म्हणजे समजा 3 ला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, त्याला लिहिणार आपण अंडर रूट 3 चा स्क्वेअर. काय लिहिणार? अंडर रूट 3 चा स्क्वेअर. कारण 3 कोणाचा वर्ग आहे? अंडर रूट 3 चा वर्ग. जर आपल्याला 4 विषय लिहायचा असेल तर 4 तर आपला परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा, त्याला लिहिणार आपण 2 चा स्क्वेअर. 4 ला काय लिहिणार आपण? 2 चा स्क्वेअर. तर यो रूल लक्षात ठेवा, भरपूर वेळेस यो रूल येणार आहे. आता जर एखाद्या नंबरला आपल्याला स्क्वेअर मध्ये लिहायचे, का बरं? तर आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असे फॉर्म्युले आहेत, त्याच्यासाठी यो रूल आपल्याला कामाचा आहे. मग 4 ला आपण काय लिहिणार आहे? 2 चा वर्ग, 2 चा स्क्वेअर. मग इथे लिहून टाकू, 4 ला आपण लिहू इथं 2 चा स्क्वेअर dx. मग आपल्याला फॉर्म्युला दिसतोय इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. हा जो फॉर्म्युला आहे, यो फॉर्म्युला आपण कोणासाठी दिला होता? तर यो फॉर्म्युला आहे 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए साठीचा. काय? 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए, 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. मग इथं अप्लाय करू आपण हा फॉर्म्युला. इथं ए ची व्हॅल्यू किती आता? 2 आहे. ए ची व्हॅल्यू किती? 2 आहे. तो फॉर्म्युला आपण इथं अप्लाय केला. 1 बाय ए, ए च्या जागेवर 2, टॅन इनवर्स एक्स बाय ए, ए च्या जागेवर किती लिहितो बघा. ए ची व्हॅल्यू जर कम्पेअर केली किती आहे? 2 आहे. ए ची व्हॅल्यू किती इथं बघा, ए चा स्क्वेअर आहे इथं 2 चा स्क्वेअर आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे? 2. तर फॉर्म्युलाचं उत्तर आहे 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. जिथं जिथं ए दिसणार तिथं आपण 2 लिहिलं. 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस कॉन्स्टंट सी. झालं याचं आन्सर. एवढंच आहे. याला जर अजून एक स्टेप वाढवायची होती तर हे पहिले लिहिलं असतं, त्याच्यानंतर मग 4 ला 2 चा स्क्वेअर लिहून त्याला जसं आपण मॅच केलं असतं. चालतंय. तर यो त्याचा आन्सर आहे. म्हणजे आपण नुसतं फॉर्म्युला अप्लाय केला. चालतंय. थोडंसं डिफिकल्ट केव्हा होणार? जेव्हा आपल्याला तिथं नंबर थोडासा चेंज असेल, त्याच्यामध्ये काहीतरी बदल असणार, फ्रॅक्शन वगैरे येणार, तेव्हा थोडंसं ते डिफिकल्ट जाणार. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले क्वेश्चन काय दिलं ते आपण लिहून घेऊ. इथं आय इज इक्वल टू, ते इव्हॅल्युएट म्हणते, आपण त्याला आय म्हणतो. आय म्हणजे इंटिग्रेशन साठी आपण यूज करतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ही पूर्ण एक व्हॅल्यू आहे. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर पूर्ण एक व्हॅल्यू आहे, त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह आहे, आणि 5 च्या डोक्यावर एक्स. हे ए रेस टू एक्स सारखं दिसायला आपल्याला. डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण असं सॉल्व्ह केले होते क्वेश्चन. आता याच्यामध्ये रूल काय की सगळ्यात पहिले तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे? 2 व्हॅल्यू आहेत, तर दोघांसाठी पहिले इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊ. बघा, दोघांसाठी इंटिग्रेशन पहिले सेपरेट केला. इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. बघा, इंटिग्रेशन म्हणजे सुरुवातीचं पण आणि शेवटचं पण दोघांना सेपरेट करावं लागतं. असं नाही की फक्त हे सिम्बॉल आपण चेंज केलं तेवढं झालं संपलं, तसं नसणार. दोघांसाठी आपण काय करणार? सेपरेट. त्याच्यानंतर प्लस इंटिग्रेशन 5 रेस टू एक्स डीएक्स. काय? इंटिग्रेशन 5 रेस टू एक्स डीएक्स. बघा, फर्स्ट व्हॅल्यू होती 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, सेकंड व्हॅल्यू होती 5 रेस टू एक्स डीएक्स. तर आता याचा फॉर्म्युला एकदा लिहून घेऊ. याचा फॉर्म्युला होता बघा, इंटिग्रेशन ए रेस टू एक्स डीएक्स चा ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए प्लस कॉन्स्टंट सी. बरोबर, ए रेस टू एक्स डिवाइड बाय लॉग ए प्लस कॉन्स्टंट सी. आणि हा जो फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स, आताच आपण जो यूज केला होता, फक्त ए च्या जागेवर आता किती आलेलं आहे? 1 आलेलं आहे. ए च्या जागेवर किती आलेलं तिथं? 1 आलेलं आहे. फरक फक्त तेवढाच आहे. फॉर्म्युला तोच आहे 1 बाय ए, मग 1 बाय 1च आहे. ए ची व्हॅल्यू इथं 1च दिलेली आहे, म्हणून आपण तिथं 1 बाय 1 असं लिहित नाही. चालतं. म्हणून डायरेक्ट काय ना तिथं टॅन इनवर्स एक्स. काय ना डायरेक्ट उत्तर टॅन इनवर्स एक्स. काय उत्तर आहे ना तिथं? टॅन इनवर्स एक्स प्लस कॉन्स्टंट सी. बघा, टॅन इनवर्स एक्स बाय ए, एक्स बाय 1 पण केलं तरी उत्तर एक्सच राहणार आहे, म्हणून आपण ते डिवाइड बाय 1 लिहित नाही. तसं तर इथं ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. चालतं. ए ची व्हॅल्यू जर बघितली किती आहे? 1 आहे. म्हणजे आपलं उत्तर झालं इथं, फायनल आन्सर आलं. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला. आता इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. काय उत्तर आहे? टॅन इनवर्स एक्स. काय उत्तर याचं? टॅन इनवर्स एक्स. काय उत्तर आहे? टॅन इनवर्स एक्स प्लस
5 म्हणजे a चा फॉर्म्युला यो आला, a च्या जागेवर किती आले 5, डोक्यावर किती x, 5 चं उत्तर आहे 5 डिवायडेड बाय log 5 प्लस कॉन्स्टंट c. तर हे होते आपले आजचे 5 क्वेश्चन. चालते. आता नेक्स्ट 5 क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं, जर कोणाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बघा पुन्हा एकदा इथं नंबर लिहून देतोय 7020947462. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ऑनलाईन M2 बॅच साठी. जेवढे की आपले चॅप्टर आहे सगळे आपले ऑनलाईन मध्ये व्यवस्थित होणार आहे कंप्लीट. सगळे कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला इथं करून दाखवणार आहे आणि प्रत्येक टॉपिक वरचे मिनिमम 20-20 क्वेश्चन तरी आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. थँक्यू.